दिसते आपल्याला पूर्ण धोम जलाशय आहे. लागलं का? मी खड्या आहेत पायऱ्या, खूप स्टीप आहे, कमी झालेली आहे. खतरनाक ना. आपल्या पाठीमाग माझ्या शेजारी बैल येऊन उभा राहिलाय, भीती वाटते. मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांनी अवघ्या 16व्या वर्षी स्वराज्याची शपथ घेतली. पूर्ण धुका आलेला आहे आता. हे बघा, नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आज आपण आलेलो आहे एका पठाराला भेट द्यायला, की ज्या पठारावर सध्या फुलं खूप आलेली आहेत असं बोललं जाते, आणि त्या पठाराची रील्स सोशल मीडियावर खूप व्हायरल व्हायला लागले. तर नक्की ते पठार कसं आहे ते आज आपण प्रत्यक्षात जाऊन पाहणार आहोत. त्या रील प्रमाणेच दिसतंय का काही वेगळं तिथं आहे, त्यात प्रत्यक्ष जाऊन आज आपण पाहणार आहोत. तर आता आपण आहोत वाईपासून 10 किलोमीटरवर आहे. पाठीमागे निसर्ग बघा, असं हिरवेगार डोंगर आहेत, अतिशय प्लेझंट वातावरण आहे इकडं. या बाजूला आहे वाई, आणि आज आपण निघालेलो आहे ते ठिकाण म्हणजे रायरेश्वर पठार. ते इथून साधारण 15 ते 16 किलोमीटर आपण वर जाणार. माझ्या समोर आणि तुमच्या पाठीमागे जे आहे ते अतिशय सुंदर नजारा आहे, ते आहे आपलं वाई तालुक्यातील धोम धरण. सध्या धोम धरण पूर्णपणे भरलेलं आहे, आणि त्याचं जलाशय बघा किती लांबपर्यंत पसरलेलं आहे. शेवटचं पलीकडचं टोक दिसत नाही, खूप सुंदर नजारा आहे. तर आपण इथं काय तर जास्त वेळ नाही घालवत आहोत. तर आता आपण जाऊयात थेट रायरेश्वराच्या पायथ्याला आपण भेटूया. तर या ठिकाणी हा फाटा आहे आपला. वायपासून बरोबर 20 किलोमीटर आल्यानंतर तिकडं आहे ते हे रायरेश्वर केंद्रगडला जाण्यासाठी वर आहे रस्ता. आणि हा जो समोर गेला इकडं तो गेलाय जांभळी इकडं. पूर्ण जर रायरेश्वर पठार पाहायचं तर अख्खा दिवस, फुल दिवस पाहिजे तुम्हाला, पण फार मोठं आहे रायरेश्वर. तर जे लोक वर जातात बघायला, फार तर लोक 7 रंगांच्या मातीचा जो स्पॉट आहे तिथपर्यंत जातात, त्याच्या पुढं कोणीही जात नाही. तेवढं जरी बघायचं म्हटलं तर किमान आपल्याला 3-4 तास तरी पाहिजेत वर रायरेश्वरावर. तर आता आपण घाटामध्ये थांबलोय. या घाटातून जो नजारा दिसतोय तो तुम्हाला दाखवतो. खाली दिसते आपल्याला पूर्ण धोम जलाशय आहे, धोम धरणाचं बॅकवॉटर. हा नवरा नवरीचा डोंगर, हा जो दिसतोय हा टॉप झूम करून दाखवतो, हा आहे कमळगड. आणि हा जे पूर्ण पठार दिसते आपल्याला समोर हे आहे कोळेश्वर पठार. इथं खाली एक छोटा डॅम दिसतोय, तो जांभळी धरण आहे, इथं जांभळी गाव आहे. आणि हे आहे ते रायरेश्वर पठार आहे. आणि असंच या बाजूला जर बघितलं आपण तर हा समोर दिसतोय केंद्रगड. कलर बघा डोंगराचा. आता ऊन पडले, पाऊस पडून गेलाय आणि आता जस्ट ऊन पडले. सुंदर कलर दिसतोय बघा, पूर्ण पोपटी हिरवा कलर. ढग खाली उतरले तिथं समोर, एकच नंबर. मनवाज खूप खुश झाली आमची. शाळेत न जाता ती मागे लागून आली आमच्या सोबत. मामांना कुठं जायचं बघूया आपण. कुठं? रायरेश्वर. चला चला चला. वायवरून आला काय? ही आहे मनवा. मनवा आता शूटिंग घेत होती माझं, आणि शूटिंग घेता घेता ती तिथून पाय घसरून पडलीये. लागलं का? तिथं लागलं का? नक्की पायाला? तर आता आपण या बाजूने वर आलोय. मी वाईकडून आल्यानंतर आपण इकडे धोम धरण आहे खाली, इकडनं वर आलोय. आणि जे लोक पुण्याकडनं येतात, पुणे मुंबईकडून भोर बाजूने वर येतात, ते या रस्त्याने इकडे येतात वर. आणि ही खिंड आहे, ही एक खिंड आहे. या बाजूला केंद्रगड आहे, आणि हा तर नवीन रस्ता, हा रायरेश्वरला जाण्यासाठी सिमेंट रस्ता आहे.
या इथं गेलं ना पुढं पार्किंग आहे, तर दिसतात गाड्या काय, तिथपर्यंत पूर्ण कॉन्क्रीट रोड आहे, तिथं तिथपर्यंत जायचं आपल्याला आणि तिथून फक्त हा भाग आपल्याला वर चढायचा. चला तर मग आता जाऊया आपण पार्किंगकडे. तर आपण सध्या रायरेश्वराच्या पार्किंगच्या इथं पोहोचलेलो आहे. मग आपल्याला केंजळगड दिसतो इकडं आणि हा समोर आहे तो रायरेश्वर. आणि लॅडर्स टू हेवन असं ज्याला म्हणतात, ते लोखंडी जिने इथं आहेत. तर आपण आता इथूनच वर चढणार आहोत. आपल्यासोबत हे रायरेश्वरचेच एक मामा भेटले होते रस्त्यात, त्यांना लिफ्ट दिली आपण. अडीतळापासूनच अशा पायऱ्या आहेत बघा वर जायला, पायऱ्या आहेत, रेलिंग लावलेलं आहे. बाजूला डोंगर उतारावर सगळी कारवीची झाड आहेत आणि त्या कारवीला सगळी गुलाबी जांभळ्या रंगाची फुलं आलेली आहेत. काळ्या गुलाबी आहेत, फुलं सगळी जांभळी आहेत. एवढं इथं आहे, ही अशी कारवी फुललेली आहे. मग कारवीला दरवर्षी येतात फुलं? 7 वर्षातून एकदा. आपण आता अर्ध्यात आलेलो आहे. समोरचा नजारा दाखवतो. हा समोर आहे केंजळगड आणि हा जो रस्ता आहे, आपण इथून इकडं वर आलो. हा जो खाली गेलाय, हा जे लोक पुण्याकडनं येतात ते इकडनं वर येतात. हे जे गाव आहे हे केंजळगडचं, इथं मंदिर दिसते बघा, बेस ठिकाण आहे. इथं गाड्या लावून आपण इकडनं असं वर केंजळगड करू शकतो. चला आता समोर आपल्याला लॅडर्स टू हेवन म्हणजे स्वर्गाकडे घेऊन जाणाऱ्या पायऱ्या किंवा जिना आहेत. तर हाच आहे तो जिना. तर आपण जिन्यावरून वर निघालोय. 2 जिने आहेत, हा एक जिना आहे आणि वरचा एक जिना आहे. तर खूप चढ्या पायऱ्या आहेत, ह्या मी खड्या आहेत पायऱ्या, खूप स्टीप आहे. एवढं काय नाही, पण ज्यांना सवय आहे ते व्यवस्थित चालू शकतात. आणि जिना सुद्धा रुंद आहे. तर इथून ह्या जिन्याची रुंदी कमी झालेली आहे आणि चढण सुद्धा थोडीशी स्लोपी आहे. तर जिवंतपणे आपण आता स्वर्गात पोहोचतोय. स्वर्ग दाखवतो तुम्हाला. हा आहे स्वर्ग. तर आपण ज्या पठारावरील मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांनी मुठभर मावळे घेऊन स्वराज्याची शपथ घेतली आणि शेवटी त्याच स्वराज्याचं साम्राज्यात रूपांतर झालं, तर या पठारावर आपण पाऊल ठेवलेलं आहे. फुले पहा, ही सोनकी आहे, याला सोनकीची फुलं म्हणतात. किती दाट आहेत बघा फुलं. तर आपल्याला मंदिराच्या थोडं अलीकडेपर्यंत असा पेविंग ब्लॉकचा रस्ता केलेला आहे. इकडे सुद्धा पूर्ण सोनकीची फुलं प्लस ही व्हाईट कलरची फुलं आहेत. आपण थोडं लेट आलेलो आहे, 15 दिवसापूर्वी आपल्याला यायला पाहिजे होतं. आता ही जी फुलं आहेत ही यांचा बहर संपलेला आहे आता, त्यामुळे आपल्याला हे दिसून येत नाही. तर फिक्कट गुलाबी पांढऱ्या रंगाची पूर्ण पठारावर अशी फुलं आहेत बघा. इकडं सुद्धा संपूर्ण पठारावर ते फुलं आहेत. पण पठारावर प्रवेश केल्यानंतर एक 5 ते 7 मिनटं चालल्यानंतर एक तळ आपल्याला दिसते. सुंदर तळ आहे. नजारा बघा कसा आहे.
वाव. खतरनाक ना. आपल्या पाठीमाग माझ्या शेजारी बैल येऊन उभा राहिलाय. भीती वाटते. मला वाटते उठून पळावं. आता मागणी येऊन जर त्यानं ढोशीत दिली तर आपलं काय खरं नाही. त्याच्या आपलं त्याच्यापासून लांब गेलेलं परवडेल आपल्याला. आपण बिचारा लांबच उभा राहिला शांतपणे. गरीब दिसतो पण काय त्यांना सांगता येत नाही. तेवढ्यासाठी ज्यावेळी आपण अशा ठिकाणी फिरायला येतो ना त्यावेळी आपले कपडे भडक रंगाचे नाही पाहिजेत. शक्यतो लाईट कलरच वापरायचे कपड्यांचे. नाही तर मग हे जे प्राणी असतात ते उत्तेजित होतात. कधी अटॅक करतील काय सांगता येत नाही. चला आता आपण जाऊया मंदिराच्या दिशेने. एक 10 मिनिटं चालल्यानंतर हॉटेल शिवशंभू आहे रायरेश्वरावरचं. जर आपल्याला मुक्कामाची सोय हवी असेल, नाश्ता जेवण सगळं इथं मिळतं आपल्याला. कॅम्पिंगची सुद्धा सोय त्यांच्याकडे आहे. टेंट आहेत त्यांच्याकडे. 40 टेंट आहेत टोटल. जशी तुम्हाला गरज असेल 10, 12, 15, 20 तसे तुम्ही त्यांना आधी कन्फर्म करू शकता, ऑर्डर देऊ शकता. त्या पद्धतीने ते मुक्कामाची पूर्ण खाण्यापिण्याची सगळी सोय करू शकतात. तर हे आहे ते हॉटेलचं नाव, हॉटेल शिवशंभू. याच्यावर कॉन्टॅक्ट नंबर आहेत. जर गरज असेल तुम्हाला तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून बुकिंग करू शकता. तर ह्या मामांचंच आहे ते. त्यांनाच आपण रस्त्यामध्ये लिफ्ट दिली होती ते आपल्यावर आलं होतं. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट इकडं, तर आम्ही घरून येताना रोपं आणली होती लावण्यासाठी इथं पठारावर. ते मोठं फणसाचं आहे आणि खाली छोटी आहेत ती जांभळाची आहेत. तर आपण घरी जे खायला आणले होते फणस जांभूळ त्या बिया आपण कुंडीमध्ये रुजवत ठेवले आणि त्याच्यात रोपं आले. तर आम्ही तर लावणार होतो. मग ते मामांना म्हटलं अशा अशा आम्ही झाडं लावणार आहेत. तर ते मामा म्हटले मलाच द्या, मी लावतो इथं हॉटेलजवळच. तर रोट आपल्यासाठी खूप छान गोष्ट झाली. आपण काय झालं असतं आता लावून गेलो असतो. पण उन्हाळ्यामध्ये त्या झाडांची काळजी कोण घेणार किंवा त्याला पाणी कोण घालणार. तर मामांनी तयारी दाखवल्यामुळं आपल्यासाठी खूप चांगलं झालेलं. ते झाड ते लावतील, त्याचे संगोपन पण होईल. तर आपण ते मामांना देतोय रोपं जांभळाचे आणि फणसाचे एक रोप. मामा ह्याची कृपया लावल्यानंतर मोठं तेवढं करा त्याला व्यवस्थित. मामा आता ही जी आहे चवर आपल्याला दिसते त्याचा हंगाम आता संपलाय बरोबर ना? पूर्ण संपलाय. मग आता फक्त सोनकी पिवळ्या रंगाची आणि ते दुसरी मिकी माऊसला काय म्हणता तुम्ही? बरखा. हा, त्याचा हंगाम आता आहे का संपत आलाय? बर. आणि तेरडा गुलाबी सुरुवात होते. ओके. म्हणजे आता इथं जे आपल्याला बघतोय अशाच पद्धतीने इथं फुलं बघायला मिळतील. रायरेश्वरावर जी काय प्रेक्षणीय ठिकाणं आहेत, जसं मंदिर आहे, 7 रंगाची माती आहे किंवा हे फुलं आहेत, त्यापैकी आणखी एक ठिकाण म्हणजे हाय. प्रत्येक जण येणार इथं फोटो काढल्याशिवाय पुढे जात नाही. आता दिवसा जेवढं हे सुंदर वाटते आपल्याला, तर एकटा एखादा आला ना तर तो इथं थांबू शकणार नाही. जेवढं सुंदर आहे तेवढंच हॉरर आहे. पण फोटो मात्र एक नंबर येतात. तुम्हाला कसं वाटतंय ते सांगा मला कमेंटमध्ये. एक फोटो होऊन जाऊ दे. मंदिराच्या थोडं अलीकडे आलो ना आपण, इथं एक जुना झरा आहे. झरा म्हणजे विहीरच आहे ते. अशा पद्धतीने आता मगाशी पाऊस झाल्यामुळं डोंगरावरचं पाणी खाली येऊन ते गढूळ झालेलं आहे. हे जे आहे ते पूर्ण 12माही पाणी इथं वाहत असतं. आणि रायरेश्वरावरचे जे लोक आहेत राहणारे तिथेच पाणी पिण्यासाठी वापरतात. आपण पलीकडून जवळ जाऊन बघूया. तिथे एक आता हल्लीचा
नवीन ब्रिज एक तयार केलेला आहे. म्हणजे पूर्वी या ओढ्यातूनच पलीकडे जावं लागत होतं. हे जे गोमुख टाका आहे इथल्या रायरेश्वरवरच्या लोकांचा पिण्याच्या पाण्याचा बारमाही असणारा हा एकमेव स्रोत आहे. त्यामुळे इथं आपण खाली उतरून जाण्यापूर्वी ही जी सूचना या बोर्डवर दिलेली आहे ती पूर्णपणे अंमलात आणायची. कारण आपण एका दिवसासाठी येतो पण त्यांचा पूर्ण पिण्याचा साठा दूषित करून जातो. तर कृपया असं आपल्याकडून नाही झालं पाहिजे. तर आपल्याला इथले एक ग्रामस्थ भेटलेले आहेत. दादा नाव काय तुमचं? हे बारमाही पाणी असतं याला? 12 महिने कमी जास्त होतं म्हणजे हा. 6 महिन्यामध्ये कमी होतं बरं. पण 12 महिने 24 असतं 12 महिने पिण्यासाठी पुरतं आहे पाणी? पिण्यासाठी वापरतो. इथे एक म्हणजे 40 घरे आहेत त्यापैकी इथे एक नाही 10-12 घरे ह्या साईडला वरती. बरं. तिथं आम्ही हे पाणी पितो आणि मंदिराच्या पूजा अर्चा करण्यासाठी हे पाणी वापरतो. ओके ओके. नमस्कार, माझं नाव प्रवीण जंगम. आपण आता सध्या रायरेश्वर पठारावर आहात. इथं हे रायरेश्वर पठार हे 16 किलोमीटर लांब आणि साधारण 2 ते 2.5 किलोमीटर या पठाराची रुंदी आहे. या पठारावर पाहण्यासाठी म्हणजे विविध 7 रंगाच्या माती म्हणजे बऱ्याच कलरच्या अशा माती आहेत आणि पाहण्यासाठी पांडवलेणी आहे. या पठारावरून बरेच किल्ले दिसतात. पेंजळगड दिसतो, कमळगड, पाचगणी, महाबळेश्वर. तसं पलीकडून राजगड तोरणा दिसतो, भाटगड, देवगड धरण, धोम धरण दिसतं. आणि या ठिकाणी छत्रपती शिवरायांनी चैत्र शुक्ल सप्तमी 1645ला या ठिकाणी शिवरायांनी शपथ घेतली. या ठिकाणी आपण राहण्याची, जेवणाची, होमस्टे, कॅम्पिंगची सोय करतो. माझा नंबर आहे, कधी आला तर बुकिंग करून येऊ शकता. राहण्याची, जेवणाची सोय करतो. 91 45 71 24 53. धन्यवाद. मला एक सांगायचं, रायरेश्वर पठार हे पश्चिमेचं टोक आहे, नागखिंड म्हणतो हा. आपण. ते अंदाजे इथून जर जायचं झालं तर किती किलोमीटर? म्हणजे मंदिराच्या पुढच्या साईडला पठार 4 किलोमीटर आहे आणि मंदिराच्या पाठीमागच्या साईडला 12 किलोमीटर, असं 16 किलोमीटर आहे. टोटल हा, जायचं असेल तुम्हाला तर साधारण एक 4 तास तरी सपाटी आहे पूर्ण. म्हणजे 4 तास लागतात नाकिंद्यापर्यंत जायला. आता आपण ह्या दिवसात पावसाळ्यात जाऊ शकतो का? म्हणजे बेस्ट सीझन आहे ऑक्टोबर ते मार्च. ऑक्टोबर ते मार्च कधी पण म्हणजे जाऊ शकता, बेस्ट सीझन. आता पायवाट वगैरे आहे? हा, पायवाट वगैरे आहे, जाऊ शकता. आता गवत वाढले किंवा- गवत आहे पण जास्त नसतं गवत. आणि बरेच ट्रेकिंगवाले म्हणजे ऑक्टोबर ते मार्च पर्यंत सगळेजण जातात. कुंड उजव्या बाजूला ठेवायचा आहे, हा ब्रिज डाव्या बाजूला, आणि आपण आता इथून सरळवर मंदिराकडे जायचं. तर आपण मंदिर परिसरात आता प्रवेश केलाय. हे जे समोर दिसतंय हेच आहे ते ऐतिहासिक शिवमंदिर. याच मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांनी अवघ्या 16व्या वर्षी स्वराज्याची शपथ घेतली. मंदिराच्या समोर या बाजूला एक शेड आहे मोठं. शेडमध्ये जर 50 लोक आरामशीर झोपू शकतात. जर मुक्कामाला एखाद्याला यायचं असेल तर इथं त्यांची आरामात सोय होऊ शकते. मंदिराच्या एका बाजूला हा एक मोठा नक्षीकाम केलेला दगड आहे. त्याच्यावर आपल्याला एक शिवपिंड कोरलेली दिसते इथं. हे आपल्याला समोर मंदिर दिसतंय. हा मंदिराचा परिसर आहे. पूर्ण खाली आता दगड बसवलेले आहेत. प्रदक्षिणेला सुद्धा मार्ग आहे. आपण आता मंदिरात जाऊन दर्शन घेऊया. मंदिराच्या शेजारी इथं पाण्याची व्यवस्था केलेली आहे. पायावर पाणी घेऊनच आपण आज मंदिरात जाणार आहोत. मंदिराच्या बाहेरच्या सभामंडपामध्ये आपण आता प्रवेश केलेला आहे. या ठिकाणी एकूण 3 नंदी महाराज आहेत. 2 मोठ्या मूर्ती आणि छोटी मूर्ती आहे. समोरच आपल्याला ही दगडी पूर्ण दरवाजाची कमान दिसते. त्याच्यावर श्री गणेशांची मूर्ती कोरलेली आहे. आतील सभा मंडपामध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला अशा 3 पितळेच्या मूर्ती बघायला मिळतात. मूर्ती पुरातन आणि फार सुबक अशा आहेत. शेजारी त्रिशूळ आहे. हा सभामंडप पूर्णपणे दगडी आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या शेजारीच श्री गणेशांची एक मूर्ती आहे. तसेच दरवाजाच्या कमानीवर सुद्धा एक गणेश मूर्ती आहे. आतील सभामंडप पूर्णपणे दगडामध्ये आणि याची बांधणी हेमाडपंथी स्वरूपातील दिसून येते. आता अंधार असल्यामुळे फारसं आपण क्लिअर नाही शूट करू शकलो. हे बघा, फार सुबक अशी नक्षीकाम कोरलेली दिसते दगडावर. आणि आतमध्ये आपल्याला दिसतं हे गर्भगृह. नमो नमो दत्ताय क्षेत्राणापदे नमो नमो दुतहंताय
वननापते नमो नमो रहितावतते वृक्षाणमो भूभाय निजंगे जेतानापते नमो नमो निजंगिने ईशोधिपति तत्परायापते नमो नमो वंशते परिवंशते गणपते नमो नमो निचरवे परिचरायणापते नमो नमो तुलसारी भोजनाकृतानि तुलसापते नमो नमो जिज्ञाभिर्नप्तकराग्रयां प्रकृतानापते नमो नमो विष्णुविने गिरिकराय प्रतिदानभ्यो नमो नमः आयजनवृतानि तुभ्यो नमो नमः ओम विद्यादेवेभ्यो नमो नमः नमाजिनेभ्यो नमो नमः गुरुवा नमस्ते नमो नमः नमो आपेभ्यो वज्रपतिजे नमो नमः इति श्रुत्वा नवाकाम् ॐ नमः आलाधीनो विदितानि नमो नमः नमो नाभ्यो नमते अतेजो नमो नमः श्री रायरेश्वरांच्या मंदिराच्या अगदी समोर हे जन्नी देवीचं मंदिर आहे आणि या मंदिराच्या समोर थोडंसं वरच्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धाकृती पुतळा आहे. आपण त्या पुतळ्याचं दर्शन केलं. सुंदर असा हा पुतळा आहे आणि आता अलीकडेच 2022 साली हा पुतळा बसवलेला आहे. मंदिराच्या समोरच या बाजूला जे पठाराच्या पलीकडे खालच्या बाजूला जे रायरी गाव आहे त्या रायरी गावाकडे लोखंडी शिडी मार्गे जाण्याचा जो रस्ता आहे तो इकडनं आहे. त्याला कुकुर्णे असं कुकुर्णे मार्गे जाणारा तो रस्ता आहे आणि पांडवकालीन लेणी आहेत ती या बाजूला पुढे आहेत. रायरेश्वरावर जे गाव आहे त्यातले काही घरं ह्या भागात आहेत आणि काही घरं आहेत ते आपल्याला मंदिराच्या पाठीमागे इकडे समोर दिसतात. आता थोड्या वेळानं सनसेट होईल. आम्हाला ऑलरेडी खूप उशीर झाला आहे. आता निसर्गाची रंगांची किमया बघा, मस्त हा सीन दिसतोय. रायरेश्वर महादेवाचं दर्शन करून झालेलं आहे आणि आपल्याला ऑलरेडी खूप उशीर झालेला आहे. त्यामुळे आपण आता 7 रंगांचा मातीचा जो पॉईंट आहे तिकडे काय जाणं शक्य होणार नाही, कारण ते कुठे आहे तुम्हाला दाखवतो. आपल्याला ही टेकडी आहे पलीकडची, याच्या सुद्धा पलीकडच्या बाजूला तो पॉईंट आहे. 7 रंगांची माती तिथं पाहायला मिळते. ॲक्च्युली मातीचे कलर खूप आहेत, कारण 2-3 वर्षापूर्वी मी आलो होतो त्यावेळी माझ्याकडे 12 कलरची माती आहे. मी तिथून सगळे माती थोडी थोडी घेऊन गेलेलो आहे. तर ते माती 12 कलर मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी ते दाखवेन तुम्हाला घरी गेल्यानंतर. तर आहे फक्त आत्ता खूप अंतर लांब आहे ते आणि ऑलरेडी 5:30 वाजलेत आम्हाला. त्यामुळे तिकडे पोहोचायलाच आम्हाला अंधार पडेल. त्यामुळे आम्ही ते स्किप करतोय. बघू परत कधी आलो तर आपण ते तुम्हाला दाखवूया. तर आपण आता 7 रंगांच्या मातीकडे तर जाणार नाही आहे, पण इथं एक 10-12 घरं आहेत तिकडे जाणार आहोत. काही लोक तिथं घरी तुम्हाला चहा नाश्ता जेवणाची सुद्धा सोय करतात. तर थोडंसं आपण एक पाहून येणार आहे, तिथं जाऊन भेट देऊन येऊया. तर आपल्याला आता ओढा क्रॉस करून इकडच्या रस्त्यानं तिकडे जायचं. त्याच्या आधी एक माहिती फलक इथं आहे, माहिती फलक दाखवतो तुम्हाला. तुम्ही व्हिडिओ पॉज करून ही माहिती वाचू शकता. मंदिराकडून पश्चिमेकडं जी घरं आहेत तिकडे जाताना बघा इथं एक शेत लागले. शेतात काही पेरलेलं नाही. इथं सोनकीची फुलं खूप प्रमाणात आहे. पाच मिनिटात वातावरण बघा कसं बदलले. पूर्ण धुका आलेला आहे आता 5च मिनिटात. तर आता आपल्याला गडबड करावी लागेल. खूप वेळ झाला, इथंच अंधार पडायला लागला. अजून आम्हाला चालत खाली उतरायचं आहे आणि तिथून सातारा गाठायचा आहे. आता गडबड केली पाहिजे. पटकन आता आपण एखाद्या घराला व्हिजिट देऊया आणि मग खाली निघूया. तर आता आपण रायरेश्वरची जी घरं वस्ती येतं गाव तिथं आलेलो आहे आणि हे घर बघा तुम्ही.
घराच्या भिंतींना पूर्णपणे अशा जे डोंगरांवर गवत वगैरे आढळतं त्याच्या ह्या झाड्या किंवा कूड तयार केलेल्या असतात, ताट्या तयार केलेल्या असतात आणि ते भिंतीच्या बाहेरच्या बाजूने हे लावले जातात. तर याचं कारण हे की ह्या जुन्या ज्या भिंती आहेत त्या मातीच्या असायच्या, मग ते भिजून त्या ठिसूळून पडू नयेत, भिंती सुरक्षित राहाव्या म्हणून अशा प्रकारे ही रचना केलेली असते. थोड्या वेळापूर्वी गोमुखाजवळ आपल्याला प्रवीण जंगम भेटले होते. त्यांच्या घराजवळ आपण आलेलो आहे. तर घर त्यांचं आतून पाहू. त्याच्या आधी हा सिमेंटचा पत्रा आहे, पुढचा मागं कौल आहेत. त्या सिमेंटच्या पत्र्यावर बघा पूर्णपणे शेवाळ आलेलं आहे. तर आपण आतून घर बघूया त्यांचं. तर हे बघा पूर्णपणे मातीची भिंत आहे, अशा प्रकारे असते मातीची. आणि यांचं घर म्हणजे फार जुनं घर आहे. तर आपण आतून बघूया घर. तर ही अशी पूर्ण मोठी ओसरी आहे. ओसरीच्या पुढं सुद्धा रिकामी जागा आहे इथं. आणि हे पूर्ण हा जो पाया आहे हा पूर्ण पाया दगडाचा आहे. वरी शहावादी फरशी आहे आणि खालची भुई जी आहे ही सगळी सारवलेलं आहे, फरशी नाही काय नाही. त्यामुळं याचा फायदा म्हणजे थंडीमध्ये उबदार राहते फरशी. आणि हे नक्षीकाम बघा, रायरेश्वर प्रसन्न 1/1/2003 म्हणजे अलीकडेच बांधून सुद्धा नक्षीकाम बघायचं तिथे. हे बघा अशा भिंतीमध्येच मातीच्या भिंती आहेत, त्याच्यामध्ये ह्या देवळी तयार केलेल्या आहेत. त्याच्यातलं छान सुंदर नक्षीकाम आहे. त्या रायरेश्वरामध्ये सगळे जंगम समाज राहतो. इथं रायरेश्वर कोणत्याही प्रकारे मांसाहार बनवला जात नाही, खाल्ला जात नाही. त्यामुळे आपण येणाऱ्यांनी सुद्धा ती काळजी घ्यायची. तर आपण यांचं घर अजून आतून पाहूया. आता ही बाहेरची पडवी, ही ओसरी म्हणूया. आणि आता इथं खोल्या आहेत, याला आपण बेडरूम सुद्धा म्हणू शकतो. हे बघा पूर्णपणे वर ह्या तुळव्या लाकडाचे आहेत. खूप छान असा देवार आहे लाकडी. आणि हे आहे स्वयंपाकघर. इथं कोपऱ्यात एका चूल केलेली आहे. तुम्हाला जर तुम्ही आधी सांगितलं ना, कल्पना दिली तर चुलीवरचं जेवण तुम्हाला उपलब्ध होऊ शकतं. तर आपल्याकडे कुठलं कुठलं जेवण मिळतंय? सगळं भेटतं. चपाती, नाचणीची भाकरी, पिठलं, ठेचा, पापड, लोणचं. बरं. परत भाज्या भेटतात, डाळ भेटते, भाजी कुठली पाहिजे ती भेटते. म्हणजे असे 2 पाहिजे तर 2 भेटतात. मटकी, वांग वगैरे. फक्त शाकाहारी? हा. ह्या पठारावर किंवा रायरेश्वरवर अजिबात नाही काही कोण चालत करत, नाही. मांसाहार चालत. आपल्या तर दर कसा असतो जेवणाचा? पूर्ण जेवण असलं तर जर मुक्कामाला माणसं असली नाश्ता वगैरे सगळं 300 रुपये. ओके. म्हणजे मुक्कामाला असली तर नाश्ता 2 टाइम नाश्ता असतो, जेवण आणि राहण्याची सोय, झोपण्याची वगैरे सगळं. म्हणजे पर हेड 300, एका व्यक्तीला 300 रुपये. मुक्कामाची सोय तुमच्याकडे? हा सगळे. आणखीन अशी महागारी जेवून जाणार असली तसं सगळं पूर्ण जेवण घेतलं ना, डाळ भाजी वगैरे सगळं पिठलं वगैरे, तर 200 रुपये. ओके. आणखी खूप दाट धुकं पसरलेलं आहे. दाट म्हणजे खूप दाट आहे. तर चला आता आपण गडबड करूया. तर आता आपण रायरेश्वर मंदिराचं दर्शन झाल्यानंतर त्यांची घरं आपली पाहिलेली आहेत की कशी आहेत त्यांची आतून घरं. मस्तपैकी वातावरण झालेलं आहे. आता 6 वाजून गेलेले आहेत आणि आपल्याला खाली उतरून मग सातारला जायचं आहे. परत मध्ये पावसाची पण आपल्याला शक्यता आहे. तर आपला हा व्हिडिओ आपण आता इथंच संपवतोय. तर आता आपला हा व्हिडिओ आपल्याला तुम्हाला कसा वाटला ते कृपया कमेंटमध्ये सांगा. आपला चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया आपण अशाच एका सुंदर नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, धन्यवाद.